सपन मोहनसिंग परदेशी यांना इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार 2025, प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक आणि राष्ट्रप्रथम सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सपन मोहनसिंग परदेशी यांना इगतपुरी रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले। सामाजिक कार्यक्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आलाय। सपन परदेशी यांनी आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात दिव्यांग बांधवांना शासकीय मदतीची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी केली होती। याशिवाय शेतकरी बांधवांसाठी विविध स्तरांवर मदत कार्य राबवले। दिव्यांग बांधवांची संघटना बळकट करणे आणि प्रशासकीय अधिकारी व नागरिक यांच्यातील संवाद सुलभ करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले। या पुरस्काराबद्दल बोलताना सपन परदेशी म्हणाले की हा पुरस्कार माझ्या व्यक्तिगत कार्याचा नाही, तर माझ्यासोबत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा, मित्र परिवाराचा आणि विशेषतः माजी सैनिक बांधवांचा आहे। त्यांच्या पाठबळामुळेच आज मला हा सन्मान प्राप्त झाला। हा पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्या सामाजिक कार्याची पावती मिळाल्याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो। सपन मोहनसिंग परदेशी सध्या प्रहार सेवक आणि ग्राम रोजगार सेवक म्हणून कार्यरत असून तालुका अध्यक्ष म्हणूनही ते सक्रिय आहेत। पुरस्काराच्या निमित्ताने समाजसेवेची नवी उमेद आणि प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।